इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या चेतनेचा, प्रेरणेचा विषय आहे. इतिहास काही करू पाहण्याचा, करून दाखवण्याचा, काही घडवण्याचा, घडवू पाहण्याचा आशय आहे. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. हा सगळ्यात मोठा इतिहास आहे. खरं तर म्हणूनच वर्तमान काळामध्ये भूतकाळाच्या इतिहासाची पानं चाळावीत आणि महापुरुषांनी केलेल्या शौर्याचं, पराक्रमाचं स्फूर्तिगीत आपल्या उरात रुजवावं आणि भविष्य काळात वाटचाल करावी ही अपेक्षा असते. या अपेक्षेनंच खरं तर आजचा हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलाय. परवा वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती. गेल्या 25 वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरनी मुलाखतीला यावं. काही ड्रायव्हर मुलाखतीला आले, मुलाखती चालू झाल्या. पहिल्या ड्रायव्हरला विचारलं, काय हो गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटला अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही. साक्षी पुरावे, कागदपत्र सारं तपासलं. या माणसाच्या हातून गेल्या 25 वर्षात एकही अपघाताची नोंद नाही. मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं. त्यानं विचारलं की गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटला विषयच नाही, फक्त गाडी एकदा ब्रेक फेल झाली म्हणून दरीत कोसळलो, पण बाकी कुठं टच नाही. त्याला म्हटले चला बाजूला. दुसऱ्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हटला अजिबात विषयच नाही, फक्त एक जण पुढनं येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काय ते, पण बाकी कुठं धक्का नाही. तिसरा आला, त्याला विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? विषय नाही, प्रश्नच नाही, साक्षी पुरावे कागदपत्र सगळं तपासलं. या ड्रायव्हरच्या हातून गेल्या 25 वर्षात एकही अपघाताची नोंद नाही. त्या मुलाखत घेणाऱ्याला पुन्हा आश्चर्य वाटलं. त्यानं न राहून विचारलं, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, तुमच्या या यशाचं रहस्य काय? तसा समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला, गेल्या 25 वर्षापूर्वी माझी गाडी जी मी एकदा गॅरेजला लावली परत बाहेरच नाही काढली. ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही, पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील आणि रस्ते म्हणले तर खड्डे ठरलेले, टक्केटोणपे ठरलेले, ऊन वारं वादळ पाऊस ही सगळी झुंज ठरलेली. ही सगळी झुंज जिंकणं ज्याला जमतं, हा सगळा संघर्ष सोसणं ज्याला जमतं, त्याला यश जिंकता येतं. तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते. राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या वाट्याला संघर्ष एवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत राजमाता